प्रथम मी गणेश चतुर्थीच्या सर्वांना ठाण्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आमचा गणपती घरगुती गणेशोत्सव असल्यामुळे दरवर्षी आपण या दर्शनासाठी येत आहेत आणि आम्ही हा घरातला छोटासा गणपती आता सार्वजनिक सरकार झाला आहे. त्याचबरोबर मला वाटतं ठाणे शहरामध्ये आज मोठ्या धुमधडाक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धुमधडाक्यामध्ये गणेशोत्सव साजरा चालू आहे. आणि खास करून बोलायचं झालं महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव स्पर्धा गणेशोत्सवाला मोठा महत्त्व दिलेलं आहे आणि मोठा महत्त्व दिलं त्या कारणाने भजन मंडळं असतील स्पर्धकं असतील याच्यामध्ये स्पर्धकं लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोक याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारने पण भजनी मंडळांना मानधन देण्याचं मान्य केलेलं त्याच्या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब कालच 2-3 दिवस कोकणामध्ये पण बऱ्याचशा गाड्या सोडल्यामुळे मला वाटतं इथल्या लोकांना ठाण्याच्या सर्व महाराष्ट्राच्या काही लोकांना इथल्या कोकणामध्ये जाण्यासाठी आमच्या कोकणामध्ये तर गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्या माध्यमातून आम्ही पण दरवर्षीप्रमाणे घरगुती गणपती आणण्याचा प्रयत्न करू. सार्वजनिक तर आमचा आहेच मोठा, पण आम्हाला वाटतं की गणपती आल्यानंतर मोठा उत्साह घरामध्ये वाटतं. आपल्यासारखे लोक दर्शनाला येतात आणि एक छुट्टीने आपण सर्व लोक भेटत असतो. म्हणून मला वाटतं की गणपती बाप्पा मोरया. सर, आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जनाचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं. अशा पद्धतीने संपूर्ण विसर्जनाचा प्रोग्राम होतो. नाही, घरगुती गणेशोत्सव विसर्जन आम्ही आमच्या इथेच केला जातो आणि आपल्या सर्वच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण कुठे जास्त हे प्रदूषण होऊ नये त्या माध्यमातून हा प्रयत्न आपण करत असतो आणि सरकार आणि महानगरपालिका पण याच्यामध्ये प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने यावर्षी बरेच त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत. छोटे छोटे तलाव केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव की ज्याने घरगुती गणेशोत्सव जास्तीत जास्त लांब येऊ नये तिथल्या इथे विसर्जन व्हावं या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न केला की आमच्यापासूनच सुरुवात व्हावी आणि ती आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवापासून सुरुवात केलेली असं मला वाटतं. साहेब, बाप्पा विराजमान झालाय, काय मागणं मागाल? नाही, गणपतीकडे गणरायाकडे मला गणपतीने सगळंच काय दिलं आहे. फक्त या महाराष्ट्राच्या जनतेला ठाण्याच्या जनतेनं सुख आणि समृद्धी देऊ आणि चांगला पाऊस पडतो आहे असाच पाऊस पडत राहून शेतकऱ्यांचं मनाची इच्छा पूर्ण.